धन्य मी मानिना आपुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडया बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडया बाही काळा हाती तुका म्हणे पोट धाले चिन धाय तुका म्हणे पोट धाले चिन धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडया बाही काळा हाती विठला 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 धन्य मी मानिना पुले संचित राहिली से प्रीत तुझे नावी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडया बाही काळा हाती शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्ये कृतं वंदे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनीं व्योमदव्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षिणं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन 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 प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने
सहित हृदय बसहु सुरभूप। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। चले आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। 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 राम जी को लाना लखन जी को लाना। 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। जयाचे गावी केला वास तयासी नसावे उदास। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू। म्हणून विशेष त्याधरू विवेकावरी आता अभिनव श्री वाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया। रविरुद्र पितामह विष्णुनुतं हरिचन्दन कुङ्कुम पङ्कयुतं मुनिवृन्द गणेन्द्र समानयुतं तव नौमि सरस्वती पादयुगम्। तव नौमि सरस्वती पादयुगम्। तव नौमि सरस्वती पादयुगम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्वी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा। 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 करुणा लादलो. एकदा टाळी होऊ द्या माझ्या ताईसाठी. सुंदर अशा आमच्या मौजे अंजनी गावामध्ये मुक्ताई महिला भजनी मंडळ आयोजित कार्यक्रम आहे. अखंड हरिनाम सप्ताह. सालाबादप्रमाणे याही वर्षी
संगीत श्रीमद भागवत कथा व गजानन महाराज पारायण ग्रंथ सोहळा या ठिकाणी मौजे अंजनी बुजुर्ग तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा सुंदर असं गावकऱ्यांचं नियोजन आयोजन आहे, संयोजन आहे. उपस्थित सर्व प्रभुप्रिय भाविक भक्तगण, माझ्या भक्तिमती माता, चराचरामध्ये वावरणारी भगवत सृष्टी, अखिल कोट ब्रह्मांड नायक परात्पर परमेश्वर प्रभू परमात्मा, सर्व संतवृंद, देवादिकांच्या आशीर्वादानं, भगवान हनुमानजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संतांच्या कृपा आशीर्वादानं होऊ घातलेला हा धार्मिक उत्सव, हा एक वागयज्ञ. या वागयज्ञामधलाच सहाव्या दिवसाचं माझं कीर्तन आहे, वाक्पुष्प आहे. जेणेकरून आपण 6 दिवसामध्ये 5 दिवसापासून हा आनंद घेत आहात मायबाप. विशेष रूपानं श्रीमद भागवत कथा आमच्या हरिभक्तपरायण निर्गुणाताई परभणीकर साध्वीजी, आनंद वाटला. यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमंती देवतः. ज्या ठिकाणी नारीची पूजा केल्या जाते ना मायबाप, खरोखर त्या ठिकाणी काहीच कमी राहत नाही. तीनों देश सजावत है, तीनों देश सजावत है, सती संत और शूर, तीनों देश डुबावत है, कपटी कायर और क्रूर. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि ही अस्मिता तेवत ठेवायचं कार्य तुम्ही मायबाप करत आहात. सानंद संपन्न होत असणारा हा सालाबादप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रम आहे. उपस्थितीसुद्धा सुंदर आहे. माझ्या मातृशक्तीला सुद्धा मी वंदन करते. आणि विशेष रूपाने या ठिकाणी गायनाचार्य आमच्या हरिभक्तपरायण शिवनंदाताई पांचाळ आणि त्यानंतर आहेत हरिभक्तपरायण आमच्या द्वारकाताई मंगलवाडीकर. आणि 6 दिवसापासूनचं हे या ठिकाणचं आयोजन आहे. मृदंगाचार्य आमचे गायकवाड महाराज, गोड स्वभाव, साधू स्वभाव आहेत. हरिभक्तपरायण आमचे अलाट महाराज, पेटी मास्तर, मृदंगमणी, संगीत संचसुद्धा ताईंसोबत आहेत. विशेष रूपानं माझ्या बाजूला भारदस्त अशा पद्धतीनं बॉडीगार्डसुद्धा आहेत, म्हणजेच चौकदार. संप्रदायाच्या नुसार सुंदर आयोजन आहे मायबाप. आणि एक हा जागर आहे म्हणून माझ्या मातृशक्तीचं या ठिकाणी, जेणेकरून आपण गौरव आणि सन्मान वाढवला ना. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताला उद्धरी. संस्काराची गरज आहे. आज ही अस्मिता आम्हाला आमच्या संत मायबापांनी तेवत ठेवण्याचं कार्य अथक प्रयत्नांनी त्यांनी केलेलं आहे. 700-750 वर्षांचा काळ अनादी असणारा भागवत धर्म आहे आणि तिथून पासून ही परंपरा चालत आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि बोध गोरक्षासी केला. गोरक्षवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. ज्या माऊलींचा सोहळा पुढे पुढे आलेला आहे तो हा नाथ संकेतीचा दंशू. माऊली नाथ संप्रदायिक जगाचा आणि माऊलीचा संबंधच नसावा, परंतु हा संबंध माझ्या नामदेवरायांनी या ठिकाणी आणलेला आहे. माऊली साक्षात या ठिकाणी कोण असतील तर महाविष्णूचा अवतार सर्वांना माहिती आहे. उपजताच ज्ञानी आहेत. आणि माझ्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अगदी टोकावर आलेला आहे, जवळजवळ 21 ते 28. त्यात सर्व संत मालिका. आज प्रबोधिनी एकादशीची एक दशमी, सर्व कार्तिकीचा सोहळा पंढरपूरमध्ये सध्या जमलेला आहे. एकूण 57 महात्मांचा म्हणजे संत मंडळींच्या पालख्या, दिंडी सोहळे आणि विशेष रूपानं या चंद्रभागेच्या वाळवंटात माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात न्हाली. फार आनंद आहे, पंढरपुराचा आनंद आणि तो द्विगुणित व्हावा. आणि अशाच्या पर्वावर, पर्व काळावर आपण या ठिकाणी प्रबोधिनी एकादशी जी उद्याची आहे, चतुर्मासाची समाप्ती लगेच इथपर्यंत येऊन पोचावी. देवशयनीपासून देव उठणी असं म्हणतात. भगवान परमात्मा या 4 महिन्यामध्ये शयन करतात ते देवशयनीपासून, आषाढी एकादशीपासून. त्यात 2 महिन्यानंतर जी एक एकादशी येते तिला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. त्या दिवशी माझा प्रभू कड बदलतो, अंग परिवर्तन ज्याला म्हणतात, ते 2 महिन्यानंतरची आहे. आणि जी हे 2 महिन्यानंतर तिथून येते हिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि म्हणून ह्या 4 महिन्याचा चतुर्मास आणि चतुर्मासामध्ये जो काही हा पर्व काळ आहे याच्यामध्ये हेच केलं पाहिजे. माझ्या संत मायबापांनी सांगितलं तुम्ही हेची गाणे गा आणि हेच आपण करत आहात. म्हणून
होईल तेवढं धन्यवाद गावकऱ्यांना मी देते. माझ्या समोर उपस्थित ज्ञानवृंद, वयोवृद्ध आणि भक्तिवृंद मायबाप आपण बसलेल्यात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ आहात, तपोनिष्ठ आहात. आणि माझ्या मातृशक्तीसुद्धा गावातील सुंदर असा मुक्ताबाई महिला भजनी मंडळ सोहळा. आणि या ठिकाणी आपण खरोखर आनंदाने हा उत्सव साजरा करत आहात. विदर्भ माऊली समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या ग्रंथाचं पारायण करते आमच्या व्यासपीठ चालक सौभाग्यवती मथुराबाई सुभाष तडस ह्या या ठिकाणी पारायण व्यासपीठ नेतृत्व करतात. आमचे ताईसुद्धा भागवत कथाकार या ठिकाणी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन करतात. आणि म्हणून मायबाप असा हा सोहळा, त्यामध्ये माझं काहीतरी मला काही कळत नाही बरं का. मी अगदी माझा अधिकार काहीच नाही. पायीची वाहन पायी बरी, माऊलीसारख्यांनी म्हणावं एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू तरी संत कृपादीपकू सोजवडू असे. पण अशा पद्धतीनं आजच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगमान्य संत, संतमान्य संत, विश्वमान्य संत, देवमान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री जगद्गुरु महाराज तुकोबाराय महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग आहे. तसा नामपर असेल तरी पण स्थितीपर आहे. महाराजांनी स्वतः अनुभवजन्य ज्ञानातून हा अभंग, मला जो अनुभव आला, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता, काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. श्री गुरु जर पाठीशी असतील आणि मला जो काही विश्वास होता, एकच चिंता लागून होती, मला सद्गुरू कधी मिळतील. सर्व सुखल्याला सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये एवढी चिंता होती. चिंता म्हणजे काही संसाराची नव्हती. श्रीमंती एवढी होती, ऐश्वर्य संपन्न होते. जगद्गुरु तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य सुद्धा आहेत. काय सांगावं, ज्या माझ्या हनुमंतरायांकडे ज्या शक्ती आहेत, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. तुलसीदासांनी सांगितलेलंच आहे. तद्वतच अनिमा, गरिमा, लघिमा, महिमा, मनोजवा ह्या सर्व काही सूक्ष्म आणि महाकाय होता येत होतं. ही शक्ती माझ्या हनुमंतरायांकडे आहे, तीच शक्ती माझ्या तुकोबारायांकडे सुद्धा आहे, संत मायबापांकडे आहे. पण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, तेने केला हा पुरुषार्थ. आणि ही अस्मिता तेवत ठेवायचं कार्य हे आम्ही केलंच पाहिजे. देव, देश, धर्म, संस्कृती याचं पालन आणि रक्षण करण्याची जबाबदारी मायबाप तुमची आमची आहे. भगवान श्री परमात्मानं धर्माचं प्रतिष्ठापना करावी, धर्म संस्थापना करावी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते ना, त्या त्यावेळेला माझ्या प्रभूचं ब्रीदवाक्य आहे की मी अवतार घेणार म्हणजे घेणार. आणि म्हणून भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करतोय, परंतु त्या धर्माचं पालन करण्याची तुमची आमची जबाबदारी हे संतांनी मला शिकवलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून देव, देश, धर्म, संस्कृती याचं पालन करण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे. आज रसातळाला गेलेला समाज आहे. या बाबतीमध्ये आम्ही परमार्थापासून भरपूर वंचित सुद्धा. पण तुमच्या गावामध्ये मला खूप आनंद वाटला. एक भक्तिमान असणारी आणि तत्परता तुमच्या ठिकाणी आहे मायबाप. आणि पिपासायुक्त अंतकरणाची सर्व मायबाप माझ्यासमोर बसलेले आहेत. आणि ही आवड असली पाहिजे. परमार्थाची आवड ही असणं हे पूर्वजन्माचं संचित आहे. माझ्या तुकोबारायांना प्रश्न विचारला एका साधकानं, महाराज तुम्ही अभंगामध्ये सांगता धन्य मी मानी नापुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. तुम्ही स्वतःच्या संचिताला धन्यता कशी काय देता महाराज? कसं काय तुम्ही हे कोणत्या प्रमाणानं सांगता? शास्त्रानं 6 प्रमाण दिलेले आहेत. काही प्रमाण महत्त्वाचे आहेत. हा, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपलब्धी, अनुपलब्धी अशा काही प्रमाण आहेत. म्हणजे नेमकं तुम्ही कोणत्या प्रमाणाने या ठिकाणी सिद्ध करून सांगता की तुम्ही या ठिकाणी संचिताला धन्यता देता? तुकोबाराय सांगून राहिले त्या ठिकाणी. शब्दशः अर्थ जर बघितला, मी माझ्या स्वतःच्या संचिताला धन्यता याच करता देतो की पूर्वजन्मी जे का आम्ही करत आलो ना, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, आणि त्यामुळे मला हे सर्व इथं साध्य झालं.
न पडे या बाही काळा हाती, मी काळाच्या तडाख्यातच सापडणार नाही. ह्यामुळे या जन्मामध्ये जे काही मला मिळालं, तुकोबारायांची कीर्ती जर आपण पाहिली सर्वांना माहीतच आहे. विश्वंभर बाबापासून तुकोबारायांच्या 8 पिढ्यांपर्यंत अथक सातत्यानं वारकरी परंपरा इथपर्यंत तेवढ ठेवली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया, माझ्या वडिलांची मिरासी ठाव तुझे पायापासी, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मागितलं नाही. आणि म्हणून ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाच्या प्राप्ती करता हा केवळ आणि केवळ नरदेह प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून धन्य झालो आता. कधी? ज्या दिवशी मला सद्गुरूची भेट झाली. कुठं मिळाले सद्गुरू? स्वप्नात. स्वप्न पडलं, कारण ध्यास तोच होता, दुसरा ध्यासच नव्हता, संसाराचा नाही, कुठलाच नाही. एकच ध्यास होता, मला सद्गुरूची भेट कधी होईल, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संता जाणा, करा समाधान चित्तमा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमा, काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, काही खंडेला गरमा, काही खंडेला गरमा, काही गरमा, काही जन्मा कर्मा कर्म. काही मी उद्धार पावेल, माझा उद्धार कधी होईल, कधी माझा प्रभू माझ्यावर कृपा करील, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंडईल कर्म. या कर्माचं खंडन ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी नक्कीच सद्गुरू भेटतील मायबाप. पण कधी भेटतील हे चिंता होती. स्वप्न पडलं, मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नात गंगेचं स्नान करायला निघालेत, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तू पावशेर, पडीला विसर स्वप्ना माझी, काय काळ उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य नाव काय सांगितलं? राघव. हा, स्वप्नामध्ये नाम सांगितलं, मस्तकावर हात ठेवला, स्पर्श दीक्षा दिली आणि नाम सांगितलं. त्याला मंत्र दीक्षा म्हणतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी नासता अनेक पैसा धन, वहा तसे आन विठोबाची, पांडुरंगाची आन वाहून सांगतो, याच्यासारखा दुसरा मंत्रच नाही. उघडा मंत्र जाना, रामकृष्ण हरी म्हणा. किती सुंदर आणि सोपं आहे. सोपेवर मामा सांगितले संती, अजिबात दुसरं म्हणजे विचुकाट्यात हातच घालू नका. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. योग याग अष्टांग योग, याजुहोश अग्निहोत्र, ह्या सर्व गोष्टी असतील ना, कालाय तस्मै नमः, कृत त्रेता द्वापर आणि कलीमध्ये त्या तिन्ही साधना ज्या असतील त्या कठीण आहेत. कारण तशी वेळही नाही, तसं आयुष्यही नाही, तसं खानपान पण नाही. आहार विहार ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला कलियुगामध्ये, म्हणून संतांनी सोपं सांगितलं, बाबा अल्पायुष्य मानवदेह, शतगणिले ते अर्धरात्र काय, काय भजनासी उरले ते शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा
काय उरलं भजनामध्ये? भजनाच्यासाठी वेळ लागेल ना. आयुष्य बघितलं तर 100 वर्ष, एखादाच विरळा. साठीपासूनच घट्टी लागते ना, गळती लागते. फार कमी आयुष्य आहे, अल्प आयुष्य. त्याच्यातले 100 50 झोपेत गेले, उरले 50. त्या 50 काय काय करणार तुम्ही? 10 बालपणात गेले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, 40 पशुपरी कष्ट करू लागला, 50 उतरती कळा, 60 दृष्टी खुंटली, 60 बुद्धी खुंटली, 70 दृष्टी हरपली, 80 खाटी चिकटला, शेवटी अधोगती पावला. 80 90 म्हणे भगवंता, तुझवी नको न रे आता, 100 मुढा हरपला, शेवटी अधोगती पावला. काय नाही, मग कधी करायचं हे? बालपन में वाह, खेला गमाया, बालपन में खेला गमाया, तरुणपन मोका हो, तरुणपन मोका, अब तो बालपण हे संस्कारांना शोभते मायबाप. संस्कार फार महत्वाचे आहेत. तरुणपण, या तरुणपणामध्ये भजन हे तरुणपणामध्ये शोभून दिसते. म्हातारपण नामसंकीर्तन ठाईच बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आडवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. शपथ घेऊन सांगतो, तुकोबारा यांना सांगितलं सद्गुरूंनी, कोणत्याही वेळेतन कधीही चालतंय. नामस्मरण घेण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि सद्गुरूची भेट झाली, बोध मिळाला, बोध दिला मज सांगाती, मार्ग दाविला नीट, मार्गदर्शन झालं. आणि त्याच दिवशीपासून माझा उद्धार. तुकोबाराय म्हणतात, नक्कीच धन्य झालो आता, यासी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. मी काळाच्या तडाख्यातच सापडणार नाही, कारण हा काळ तर माझ्याकडे गुलामगिरी करतोय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. या काळानं तुकोबारायांकडे गुलामगिरी करावी. पण महाराज तुम्ही काय केलं? त्या साधकांना विचारलं, नेमकं या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात आणि काय करत आलात? त्यांनी सांगितलं, आम्ही एकच काम केलं, ब्रह्मरस, फक्त याच रसाचं सेवन केलं, बाकी दुसरं काहीच नाही. त्या ब्रह्मरसामुळे काय होते महाराज? ब्रह्मसंबंध टिकून राहतो. जीवेश्वराचा ईश्वरेश्वरासोबत जो संबंध आहे त्याला ब्रह्मसंबंध म्हणतात. आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती तुकोबारायांना झालेली आहे. हे सद्गुरूच्यामुळे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ सांगितलं. संत संगत हे सर्वात महत्वाची आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. भगवंताची भेट व्हायची असेल तर संत महत्वाचे आहेत, सतसंगती महत्वाची आहे. संतन के संग संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी
ना ते सगळं सुधरूनच जाईल तुझं. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, बिघडा ना, तसं नाही. ते शब्दकोशामध्ये आम्ही बिघडलो तुम्ही भी घडा ना. स्वच्छता राखा. एकानं पाहिलं स्वच्छ तारा खा, असं होतं का ते? यातलं त्यात थोडं जरी गेलं तरी अर्थ बदलतो. माणूस पाहून कचरा टाकत जा. एका ठिकाणी काय सांगितलं? माणूस पाहून कचरा टाका. म्हणजे माणसांच्या अंगावर टाकायचं का? मग नाही नाही. एका महिलेनं तसंच केलं. बोर्डच होता, माणूस पाहून कचरा टाका. पांढरे शुभ्र कपडे. 26 जानेवारीला शिक्षक चालले तिथून, कचराच टाकून दिला. वरती बघितलं, बाई हे काय तुम्हाला कळतं का नाही? मी कुठं चाललो? झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे. म्हणले तुम्ही बोर्ड वाचलं नाही का? माणूस पाहून कचरा टाका. हे का नाही? नेमकं शब्द हे फार महत्त्वाचे आहे. रामाच्या दुकानात उत्तम चिवडा. सुंदर बोर्ड आहे, पण वाचणाऱ्यानं त्याच्यातले शब्द याच्यात टाकले. रामाच्या दुकानात उत्तम चिवडा. तर का फार शब्द महत्त्वाचे आहे. मराठी भाषा एवढी सुंदर आहे. बाप याला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे माऊलींनी. ये ब्रह्मविद्येची नगरी. ये मराठीची नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाडू करी. घेणे देणे सुखाची वरी. हो या जगात एवढी सुंदर आमची मराठी आहे. माझा मराठाची बोलू कौतुके. परी अमृताते ही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. रसिकांच्या करता सोज्वळ अशी भाषा माझ्या माऊलींनी प्राकृतामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे. मायबाप फार सुंदर आहे. वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. वाचायचं असेल तुकोबारांची गाथा वाचा. वाचायचंच असेल तर शास्त्र पुराण. चहुवेदी जाण. साही शास्त्री पुराण. 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसी घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आयुष्यातला वेळ व्यर्थ गेला नाही पाहिजे. आणि आपल्यापासून लहान आता सध्या मी थोडंसं ताई म्हणजे धारा धरला की माळ घालायची असेल लेकराच्या गळ्यात तर ते निदान 12 दिवसाच्या दिवशी नामकरण होते त्या दिवशीच लेकराच्या गळ्यात माळ घालायची. नाही निदान वाढदिवस तर साजरा माऊलींनी करायचं सांगितलंच नाही, पण आता जन्मदिवस म्हणून साजरा आपण करतोय, निदान त्या दिवशी तरी आम्ही. कारण संस्कार इथून पासून महत्त्वाचे. घोडा जोपर्यंत कुंभारदादा माती भांड तयार करायचं असते त्यावेळेला तो घोडा व्यवस्थितच तुडवतो. भांड व्यवस्थित त्या ठिकाणी ते बनतंय. एकदा का ते भांड बनलं ते किती जरी ठोकलं तरी ते मग व्यवस्थित बनत नाही. आकार द्यायचा असेल तर तीच वेळ आहे. बालसंस्कार शिबिर आपणही घेतलेत. त्या शिबिरांमधून बरीच माझी मुलं तयार झाली. परंतु कधी कधी काय होते की काळाचा प्रतापच एवढा भयंकर आहे की काय महाराज कधीपासून महाराज झालेत. आमच्या बाबांकडे संस्थेमध्ये काय महाराज एवढी सुंदर वरवणला म्हणजे श्री गुरूंचे गुरुबंधूच काय सुंदर सगळं वातावरण अगदी महाराजमय करून टाकलं महाराजांनी. ही परंपरा ते तेवत ठेवण्याचं कार्य हे लहान मुलांपासूनच संस्कार कधी टिकून राहतात. कधी कधी मोठ्यापणी आपण हे करू आपल्या मुलांना शिकवू सांगू आईवडिलांचं स्वप्न असते, परंतु हे स्वप्न साकार सुद्धा झालं पाहिजे. म्हणून त्या मुलावर पक्के हे विचार बिंबवणं हे तुमचं आमचं घरातलं कर्तव्य असलं पाहिजे. संस्कार घरातून पाहिजेत. जशी संस्कार असतील घरातल्या लोकांची तशी संस्कार मुलांवर पडत असतात. मोगऱ्याचं फूल सुगंध त्याचा ताजं असताना जरी येतो ना, तेच फूल 4 दिवस महिनाभर जरी एखाद्या कपड्याच्या गुंडाळीमध्ये ठेवलं त्याचा फुलाचा सुगंध तोच येईल. मोगऱ्याच्या झाडाखालची माती जरी घेतली तरी तो सुगंध त्या मातीचा मोगऱ्याचाच येईल. मायबाप तद्वतच घरातील लोकांची जी संस्कार असतात ना ते तसेचे तसे संस्कार त्या बाळावर पडत असतात. म्हणून देश धर्म आणि संस्कृती सांभाळायची गरज तुमची. आम्हाला म्हटलंय शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्म ह्या करताच आम्ही प्राण घेतले हाती. प्राणार्पण केलं. झुकले नाहीत मायबाप. छत्रपतीच्या वंशातले आम्ही, ऋषीमुनींची संतान आहे आम्ही. धर्मवीर संभाजी राजांनी प्राणाचं बलिदान केलं तुमच्या आमच्या करता. एक निष्ठता आहे.
आम्ही सामान्यांची लेकरं नाही आहे, म्हणून आम्ही दिशाहीन होत चाललोय. आजचा तरुण दिशाहीन होत चाललाय. जीवन गतिमान झालं असेल, परंतु याला आधाराची गरज आहे, सद्विचाराची गरज आहे. आजचा तरुण विनोबा भावे म्हणतायत, ज्यांनी विनोबा भावेंनी सुंदर असं गीतेवर भाष्य केलंय. गीता रहस्य लोकमान्यांनी लिखाण केलं, पण कुठं? मंडाल्याच्या तुरुंगामध्ये. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य मंडाल्याच्या तुरुंगामध्ये लिहिला. विनोबा भावेंनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. आजच्या तरुणाच्या करता सुंदर विवेचन केलेलं आहे. आजचा तरुण नुकतंच उंबरठ्यावर त्यानं पहिलं पाऊल ठेवलं तारुण्याच्या, त्याच्याकरता या विचाराची गरज आहे. आजचा तरुण आम्ही पाहतो, इंटरनेटच्या जमान्यात आपण वावरतोय. लोक आज चंद्रावर गेलेत, इतर उपग्रहांवर जाण्याची आमची तुमची तयारी सुरू आहे. आमचं जीवन गतिमान झालंय, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, परंतु कुठंतरी स्थिरता असली पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे. जीवन गतिमान असलं पाहिजे. संसार सोडायचा नाही, संसार त्यागायचंही सांगितलं नाही. नका तेजू रांडा पोरे, सोप्या बांधा माड्या घरे. हे करायचंय, कर्म करायचंय, कर्मयोगी बनायचंय. प्रत्येकानं आपापलं कर्म सांभाळत चालायचंय, परंतु स्वतःला सुद्धा विसरायचं नाहीये. माय बाप विसरले तर या थोर झाली, विसरले तया थोर झाली हानी. 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 पचातीला काने, पचातीला काने धवनाची जान. 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 विसरले तया थोर झाली हानी. 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 थोर झाली हानी. विसरले तया थोर झाली हानी. पचतीला खाणी 84च्या 84 लक्ष योनीचा फेरा आहे. काहींचं म्हणणं आहे, खरंच का महाराज? तुम्हाला कोणी सांगितलं 84 लक्ष योनी फेरावे लागतात? हो, माणसाला माणसाचाच जन्म मिळतोय, गाढवाला गाढवाचाच जन्म मिळतोय, बैलाला बैलाचाच, बकरीला बकरीचाच. नाही दादा, तसं मुळीच नाही रे. कर्मानुगोगा चिती जीव ये कहा. चक्कर आले का ताई? काय नाही काय नाही, बसू दे त्यांना शांत, पाणी द्या फक्त त्या. कसं आहे, सवय नसते आणि उपवासही असतात, हे असंही आहे. फोकस नव्हतं. फोकस ता बरोबर आहे. हा हा हा, होते होते, सवय नाही. बसा. विसरले तया थोर झाली हानी. 84 लक्ष योनीचा फेरा फिरावाच लागतो. अगा कर्मी जै उरावे, ते सुख दुःखा फडा यावे, ते भोगावया यावे. देहा एका केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाने. केले कर्म झाले, त्याची भोगाने.
कर्म झाले त्याची भोग आले उपजल मेले उपजल मेले ऐसे कीर्ते हरिमुखी गाता हर पलित हरिमुखी गाता हर पलित त्याची भोग आले ऐसे कीर्ते उपजल मेले ऐसे कीर्ते हरिमुखी गाता हर पलित हरिमुखी गाता हर पलित केले कर्म झाले. जे जे कर्म आम्ही करतो त्या कर्माचं फळ या ठिकाणी भोगण्याकरता आम्ही तुम्ही आलेलो आहे. पूर्वजन्मी जे केलं असेल ना ते इथं भोगण्याकरता मिळतंय. तुकोबारायांचं संचिताला धन्यता देतात. स्वतः माझं संचित धन्य होतं म्हणून मला नरदेह प्राप्त झाला. या नरदेहामध्ये कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे. ते कर्म सत्कर्मच असले पाहिजेत. आयुष्यामध्ये आमचं सत्कर्म घडली पाहिजेत मायबाप. सहज आणि सतत सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वर्म आहे संतांनी शिकवलंय. आमचं धर्मच आहे अहिंसा परमो धर्म. हे कोणा करताय? ज्याला हरिपाठ माहित नाही, ज्याला बोलू नका एकादशी माहित नाही मायबाप, ज्याला कीर्तन काय माहित नाही, ज्याला काकडा काय माहित नाही, ज्याला तीर्थ माहित नाही, ज्याला पंढरपूर माहित नाही, वारी समजत नाही, माहीतच नाही, त्याच्यासाठी एक आहे. आणि त्यांनी म्हणावं हे कुठपर्यंत चालू देताय तुम्ही? तेच ते भागवत 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 कथा कीर्तन रामकथा हरिकथा तेच ते. कृत त्रेता द्वापर कली चौथं युग लागलं. त्या कृत त्रेता द्वापर युगातल्या कथा या कलियुगात काय काम करतील? तुम्ही ग्रहणात ग्रहण समाजाला लागलेली कीड आहात तुम्ही महाराज लोक. म्हणणाऱ्यांची संख्या काय कमी आहे का? त्या कथा इथं काय काम करतील महाराज? परंतु मायबाप आजच्या तरुणाला मी सांगू इच्छिते हे ग्रंथ नव्हेत. साक्षात आमच्या ग्रंथी ज्या गाठी असतील ना त्या गाठी सोडायचं काम ग्रंथ करतात. आरसा बघतोय आपण दररोज 4-5 वेळा, एकदा दोनदा तरी आरशात प्रत्येक जण पाहतो. काय करतो आरसा? आपल्याला सरक वर्क नेवनेटकं दाखवतो. आपण त्याच्यात पाहून करतो स्वतः. आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो. प्रत्येक जण पाहतो. एकानं आरसाच फोडून टाकला. फोडूनच टाकला आरसा. त्याला विचारलं का रे भाऊ तू आरसा का फोडला? म्हणे माझं नाकच बेनं दाखवलं या आरशात. आरसा खराब आहे. आरसा खराब आहे का? तुझं नाक बेन आहे? अरे तुझंच नाक चपटाय त्यामुळे तो आरसा काय करल? आरसा दाखवायचंच काम करतो. परंतु या ठिकाणी माझे संत मायबापांनी हे धर्मग्रंथ आमच्या समोर दाखवलेत. त्याच्यामध्ये त्या ग्रंथात आपलं संपूर्ण जीवन दडलेलं आहे. त्यात प्रश्न आपले उत्तर हे त्याच्यातच आपल्याला समजून शकतात महाराज. आणि म्हणून ग्रंथ आपल्याला नुसतं दाखवायचं काम करत नाहीत. आरसा फक्त दाखवतो परंतु ग्रंथ आपल्याला ते त्या ठिकाणी बदल करतात, आपल्यामध्ये परिवर्तन करतात. कीर्तन सद्वर्तन आणि परिवर्तन ह्या 3 गोष्टी या कीर्तनातून शिकतात मायबाप. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामाचे नाही पापाचे. ऐसे केले इथं पापाचं नामो निशाणच नाही. आणि म्हणून हे कर्म जे होतं ना म्हणून ह्या धर्ममंडपामध्ये येऊन बसण्याचं सद्भाग्य तुम्हाला लाभलं. भाग्य होतं म्हणून आपण इथं आलोय मायबाप. जर भाग्य नसेल ना इथं माणूस बसूच शकत नाही, त्याला बसण्याची संधीच मिळत नाही. म्हणून हे कर्म आमचं होतं तुकोबारायांचं संचित होतं. जे करत आलो ते आम्हाला मिळालं. इथं सुद्धा आमच्या मनामध्ये हे जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मो जन्मी आम्ही
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, काहीतरी पुण्य होतं म्हणून या ठिकाणी आम्हाला हे प्राप्त झालं. आता आम्हाला हेच करायचं आहे. पण याच्यासाठी पांडुरंगाची कृपा लागते बरं. ईश्वर कृपा असावी लागते. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आत्मकृपा, शास्त्रकृपा, ईशकृपा, ईश्वर कृपा बरं का. ह्या कृपा असल्याशिवाय आई वडिलांची सुद्धा या ठिकाणी पुण्यही पाहिजे, पूर्वजांची पुण्यही पाहिजे, गोत्रजांची पुण्यही पाहिजे. स्वतःचं एकट्याचं पुण्य सुद्धा काम करेलच असं नाही, इतकं सर्व या ठिकाणी सोबत असतं मायबाप. आणि म्हणून हा नरदेह प्राप्त होणं सुद्धा दुर्लभ आहे. नरदेह एवढा दुर्लभ आहे की या नरदेहामध्ये सार्थक करायचं असेल तर 84 योनीचा फेरा सुद्धा चुकवता येतो. ही संधी इथं आहे. 83,99,999 योनी फिरत आलो आम्ही. शेवटची पाडी एक मनुष्य देह, चुकलिया वर्म फेरा पडे. पण या ठिकाणी सत्कर्म करणं आहे. एका ठिकाणी सांगितलंय, संप्रदायातलं नाही पण थोडं काय हरकत नाही. काम खोटे तू करणार, दोष दैवाला देणार, पेरली बाभूड आंबा कसा येणार रे, पेरली बाभूड आंबा कसा येणार रे. गड्या रे या वचनाचे पायी तुला समजेनारे काही, या वचनाचे पायी तुला समजेनारे काही. आशाने जीवनाची माती होणार रे, आशाने जीवनाची मातीच होणार रे. बर का, माती नाही काय राहायची मला. देह जरी मातीचा असेल, ओले मृत्तिकेचे मंदिर, त्यात 6 जण उंदीर. हे गुंफा पोखर करून टाकले त्यांनी. कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापापमा, विद्येन मिह वैरिणम. हे धोके आहेत. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाड, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. निर्मळ दृष्टी देणं महत्वाचं आहे. दृष्टी पाहिजे. दृष्टी ही कुठं मिळेल, कशानं मिळेल. लहानपणी काजळ घालत होते माझ्या माता भगिनी, चांगली दृष्टी होती म्हणतात. काजळ घातल्यानं चांगली दृष्टी होते. कोणत्या कंपनीचं काजळ घालता बाई? म्हणजे भरपूर काही. घरी पण आम्ही तुपाचं करतो अनेक पद्धतीनं, आणि अनेक कंपन्यांचे काजळ वापरले पण डोळा काही चांगला झाला नाही. मग त्यांना सांगितलं एकदा इकडे या आणि एकदा फक्त ते अंजन घातलं की दृष्टी येते, तुमच्या बाळाला चांगली दृष्टी येते. मग कोणतं अंजन आहे? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. एवढा दीन वत्सल, कृपा वत्सल, कृपा सिंधू असणारा मायबाप, त्याची कृपा या जन्मामध्ये जर प्रगट झाली, प्राप्त झाली ना मायबाप, 84 लक्ष योनीचा फेरा नक्कीच संपून जाईल. तो भगवान शेवटच्या क्षणाला ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जशी आमची भावना असेल ना, तो काहीच पाहत नाही. त्याचं गुण दोष काही न विचारू काही, ठाव दिला पायी आपुलिया संत सज्जन म्हणतात. तद्वत माझा प्रभू इतका दयाळू आहे, इतका दयाळू आहे की त्याच्यासारखा दया, त्याच्यासारखा दानशूर दुसरा कोणीच नाही. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं भजन करेल, तुझं चिंतन करेल. हे एक आम्ही त्या भगवंताला नवस केलाय, पण तो नवसच आम्ही विसरलो. म्हणून विसरलो तया. थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. आणि म्हणून या नरदेहाचं सार्थक करायचं असेल मायबाप, ते स्त्री असो पुरुष असो, लहान असो आबाल वृद्ध, सर्वांच्या करता हे फार महत्त्वाचं आहे. स्त्रियो वैश्यास तथा क्षुद्रास्तेपी अंतिम परामगतीम. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नक्कीच उद्धार होईल या कलियुगामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ही प्रीत आहे माझ्या भगवान परमात्माच्या बद्दलची प्रीत. राहिली से प्रीत तुझे नामी. हे प्रेम आहे.
प्राणी मात्रांवर दया करणं हे प्रेम आहे. वृक्षवल्ली आम्हा स्वयरेवन चरे पक्षी ही सुस्वरे आडविती, हे प्रेम आहे, ही प्रीत आहे. माझ्या भगवंताच्या बद्दल विश्वात्मक भगवान माझा प्रभू परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये सर्व तोच भरलेला आहे. मायबाप ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हा भगवान गीतेमध्ये म्हणतात, सर्वत्र मी भरून उरलेला आहे अर्जुना. मी नाही ऐसा ठाव उरला असे कवन, प्रत्येकाच्या ठिकाणी माझा प्रभू विराजमान आहे. हे रवी हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. काय सुंदर उभे आहेत, काय सुंदर दिग्दर्शन केलंय, परंतु आम्ही तिकडे पाहतच नाही. माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी बघा की आज सुवर्ण अक्षरामध्ये लिखाण झाली आहे. महाराष्ट्रीय संत आहेत माझे माऊली, परंतु जागतिक लेवलवर सर्व देशांमध्ये माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर एवढं सुंदर त्या ठिकाणी विवेचन आणि काय आनंद घेत आहेत. परंतु जिथं पिकतं तिथं खपत नसतं, इतकंच मला म्हणायचं आहे. संग्रहित असणं महत्त्वाचे ग्रंथ आहे. हे ग्रंथ शास्त्र पुराण पोथ्या नाहीत बरं का, पोथी नाही सांगितलं मी, ग्रंथ सांगितले. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावाविन देव कैसा पावे. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधोनिया. अनुताप जर असेल, चिरंजीव पदामध्ये नाथराय म्हणतात अनुताप पाहिजे. मग कधी यायचा हा, त्याला वेळ लागतो का? उपजताच हे संस्कार फार महत्वाचे आहेत. गुलाबाचं फुल असेल, कोणतंही फुल असेल, टवटवीत ताजं फुलच माझ्या प्रभूला पूजे करता असतं की नाही. देवाला ताजं फुल आवडते, शिड नाही आवडत. ते निर्माल्य होते, म्हणून तारुण्य हा परमार्थानं शोभून दिसते. तरुणपणामध्ये परमार्थ जर असेल ना मायबाप, तर या परमार्थाचा अंग तो श्रीरंग नक्कीच. रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोलसी. किती सुंदर आहे. म्हणून माझे तुकोबारे म्हणतात, धन्य मी मानीन आपुले संचित. अनुमानानं सांगतो, अनुमान प्रमाणानं, की मी नक्कीच माझ्या संचिताला धन्यता देतो. याचं कारण काय आहे? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, येथे ऋतुपत्तीचे द्वार, वनश्री निरंतर, किंवा चैत्र वसंताचा दिवस, आणि त्या वसंताच्या दिवसामध्ये सुंदर असा वसंत ऋतू ज्याला म्हणतात, त्या वसंत ऋतूमध्ये सुंदर नवीन पालवी फुलते फुटते. उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. सुंदर अशा वसंत ऋतूमध्ये, आणि त्या वसंत ऋतूमध्ये झाडांना फळं फुलं पानं फळं हे सर्व लागायला सुंदर असा बहर येतो. मग पुढे बागवान बागेमध्ये पाणी देत असताना उदाहरण दिलं एका ठिकाणी. बागवान बागेमध्ये पाणी देतो, मालक काही दिवसानंतर त्या बागेत पाहणी करण्याकरता येत आहेत, परंतु झाडांना फळही दिसत नाही, पानही दिसत नाहीत, सगळी पानझड झालेली असते, सर्व पानझड आहे. मालकानं विचारलं, माडी दादा, म्हणजे काय मालक, ओ पाणी घालत नाही का बरोबर तुम्ही झाडांना, बागेला पाणी व्यवस्थित देत नाही का? म्हणले मालक सर्व करतोय मी, व्यवस्थित पाणी असते, खताचाही फवाऱ्यांचाही सर्व व्यवस्थित पाड्या माझ्या चालू आहेत. मग तरी झाडांना पानं फुलं काय येत नाहीत? त्यांनी सांगितलं, मालक वसंत ऋतू आला की झाडांना पानं फुलं येतात. आता सध्या तो वसंत ऋतू यायचा वेळ पुढे आहे. 6 ऋतू आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 2-2 महिन्याचा एक ऋतू आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. वसंत ऋतू आला म्हणजे ती तुम्हाला दिसेल मालक. आणि नक्कीच 2 महिन्यानंतर मालक ज्यावेळेला 3 महिन्यानंतर बागेची पाहणी करण्याकरता पुन्हा आलेत. आल्यानंतर बागवानाला बोलवलं, वा 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 काय सुंदर हिरवा मळा फुलला या. माडी दादा वसंत ऋतू आला वाटते. म्हणले हो मालक आला. कुठं आहे तर दाखवता येईल का? कशानं समजलं जाईल? ज्या अर्थी फळं फुलं आले त्या अर्थी वसंत ऋतू आला, ज्या अर्थी त्या अर्थी. तद्वतच या ठिकाणी मला जर या ठिकाणी भगवंताच्या प्रेमाविषयी आवड
आणि त्याच्याबद्दलची प्रीत अंतःकरणामध्ये फुलली ना, नक्कीच मी अनुमानानं सांगतो हे माझं संचित धन्य आहे. म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. भगवंताच्या नामावरच माझं प्रेम फक्त टिकून राहो, हेच महत्त्वाचं आहे. सुंदर ते ध्यान, त्याचं ध्यानच माझ्या चित्तामध्ये असावं. डोळ्यानं त्याचं ध्यान करावं, त्याचंच रूपाचं त्या ठिकाणी चिंतन ध्यान करावं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, सुंदर वर्णन आहे. आणि यामुळे होईल काय तर मी नक्कीच सांगू शकतो, छाती ठोकपणे सांगू शकतो भंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. धन्य झालो, धन्य मी मानी, धन्य झालो आता याशी संदेह नाही. 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 धन्य झालो आता याची 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 संदेह नाही. न पडे हाताई काळा हाती, न पडे आवाई काळा हाती. धन्य झालो आता याशी संदेह नाही. धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे हवाई, न पडे हवाई काळा हाती. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. हे धन्य झालो आता याची संदेह नाही. 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 धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे बाई काळ हाती. धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे बाई काळ हाती. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे बाई काळ हाती. धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे बाई काळ हाती. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. ह्या बाहू मी काळाच्या तडाख्यात किंवा त्याच्या हातात जाऊच देणार नाहीत. काळ देहासी सुगंध पवित्र आनंद या जीवनाचा. सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा, पाव्यातला सूर जैसा अंगावरी आढळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध
जीवनाचा सुगंधा परी दरवळा. काय सुंदर आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने ताल ठेका. सुंदर असं वर्णन आहे याच्यामध्ये. हा आनंद इथंच आहे. ब्रह्मादिकांना सुद्धा हा आनंद नाही मायबाप. वैकुंठित व्हायचे नाही. हा कबड काही काल्याचे. हा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी जन्म आमा. त्रिभुवनात हा आनंद नाही. हा आनंदात माझ्या संत मायबापांनी तर कलियुगामध्ये आणि तेही महाराष्ट्रीय संतांनी या ठिकाणी हा आनंदीला याला ब्रह्मानंद म्हणतात. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशी अवस्था आहे. आणि ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही अवस्था लावून या गेला अजूनही का नये. माझ्या तुकोबारायांना अवस्था लागली मायबाप. आणि म्हणून धन्य झालो. आता तृप्त झालो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ही अवस्था आहे. आणि म्हणून संशय विरहित जीवन ज्याला म्हणतात. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर हा विनाशची वा घोर प्राणियासी. बरं का संशय नसावा. उदाहरण द्यायचं झालं साधू महात्मा आहे. उद्याची हरिदिनी आहे. प्रबोधिनी एकादशी आहे. सर्वांनी धरली पाहिजे एकादशी. बरं का एकादशी म्हणजे काही लहान मोठी नसते. वारकरी म्हटलं की एकादशी सोमवार हे आमचं आराध्य आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. काहीच नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. काय सुंदर योग आहे. सोमवारची दशमी उद्याची प्रबोधिनी एकादशी परवा द्वादशी आहे. सुंदर असा हा साधन द्वादशी काळ पर्व काळ आहे. गड्यात तुळशीची माळ घाला मायबाप आवडीनं घाला. घरावर जोपर्यंत तुळशीपत्र ठेवत नाही ना तोपर्यंत माझा प्रभू प्राप्तच होत नाही. कोणतं घर? हा देहरूपी हे घरच आहे. आणि तुळशीची माळ याच्यामध्ये घाला हे फार महत्त्वाचं आहे. हा काय करायचं ते लाकडं घालून एक म्हणे. लाकडं आहेत का ती? नाही मायबाप पवित्र आहे. गंगाजल पवित्र आहे. तुळशी माता पवित्र आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुलसा असली पाहिजे. तुलसी के चमत्कारिक गुण सर्वांना माहिती आहे. मला वारकरी संप्रदायाचं सर्व तत्व आपल्याला माहिती आहे. मला तिकडे सांगायचं काही गरज नाही एवढी. परंतु या ठिकाणी संशय हरिदिनी एकादशी आणि त्या एकादशीला महात्मा दररोजच्या प्रमाणे गंगा स्नान करायला गेले. गंगा स्नान करत असताना स्नान आटोपलं आचमन केलं सूर्य अर्ध्यदान केलं. पण सूर्य अर्ध्यदान करत असताना आचमन करायला पण ते आचमन गिळायचं ते जल त्याच्यामध्ये काहीतरी गेल्यासारखं जिभेवर वाटलं. आणि म्हणून सूर्य अर्ध्यदानानंतर ते तसंच ठेवलं. आणि नंतर पाहिलं तर तांदूळाचा दाणा होता. आजची एकादशी आहे म्हणजे उद्याची. आज मला एकादशी आहे माझा उपवास आणि तांदूळाचा दाणा माझ्या मुखात गेला म्हणजे माझी एकादशी गेली. आता काय करायचं? महात्म्याच्या मनामध्ये संशयाला माझा उपवास गेला. हा तांदूळाचा दाणा आला कुठून आणि माझ्या मुखात गेला कसा? त्याच मध्ये महात्म्यानं सर्वच सर्व विसरला आणि म्हणले आता एखाद्या महात्म्याला विचारूया महाराज काय होईल माझं? काहीतरी सांगा मला. प्रायश्चित्त पाहिजे. माझ्याकडनं दोष घडला. तांदूळाचा कण माझ्या मुखात कसा गेला का गेला आणि मला तोपर्यंत करमत नाही. तुम्ही काहीतरी मला समजावून सांगा. आता यांनी विचारलं तर त्यांना सांगायला काय हरकत आहे? सांगायला लागले तुमच्या मुखात तांदूळाचा कण गेला तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. कोणतं? 1 वर्षभर इथून तर तीर्थाटन करत करत काशी यात्रा संपवावी. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल. 1 वर्षभर तुम्हाला तीर्थयात्रा कराव्या लागतील. महात्म्यानं ऐकलं. दरकोस दरमुक्काम चालत 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 या गावावरून त्या गावला त्या गावावरून त्या गावला. कुठंतरी मुक्काम पडला. कुठंतरी भूक याची वेळ झाली. तिथं कुठंतरी जेवायचं. पुन्हा पुढं चालायचं. वाटचाल करत असताना एके दिवशी महात्म्याला बघितलं एका माऊलीनं घरातून आवाज दिला. कुणीतरी वारकरी दिसतोय. कुणीतरी महात्मा आहे. ओ महाराज माझ्या घराला पाय तरी लावा. तुम्ही महात्मा आहात. माझी विनंती आहे महाराज माझ्या घरी चला नुदान. महात्म्यानं सांगितलं बाई माझे पाय एवढे पवित्र नाहीत बाबा. नाही नाही पण माझं घर चांगलं होईल महाराज तुम्ही चला. म्हटलं आमच्याच घराला खड्डे आहेत अजून. काय तुमचं घर चांगलं करायचं आहे का नाही? बाई म्हणलं नाही बाबा फक्त माझ्या घराला पाय लावा. आम्हाला कृतार्थता
हवी आहे. महात्म्यानं सांगितलं ठीक आहे, पण पहिल्यांदा गेले संशय होता. बाईच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे का नाही दिसलं. घरात देवासंताचे फोटो आहेत का नाही दिसले. बाईच्या गळ्यात माळही बघितली, जायला हरकत नाही. महात्मा गेले, आसनस्थ केलं झालं. त्यानंतर महात्म्याला बाईनं पाणी आणलं, पाणी पिलेत. महाराज चहा ठेवू का? माझी विनंती आहे आपण चहा घेऊन जावं. बाई मी चहा घेत नाही. ठीक आहे, मग काहीतरी तुम्ही खावं असं माझी विनंती आहे. काहीतरी अल्प आहार, अन्नदात्यांच्या अल्प आहार त्या ठिकाणी सांगितलेलेच आहेत. काहीतरी घ्या महाराज. महात्म्यानं सांगितलं बाई स्वयंपाक जर तयार असेल, जेवणाची वेळ झालेलीच आहे आणि मला जेवायचंच, तर काही हरकत नाही, वाढा ताट. ताट वाढलं. महाराज तृप्त झाले जेवण करून. बाईनं महात्म्याच्या हातावर सुपारी दिली मुखशुद्धी करता. मुखशुद्धी करत असताना महात्म्यानं ते सुपारी घेतली, मुखात टाकली. ती चावून पाहिली तर ते चवही लागत नव्हती, चगडून पाहिली चव लागत नाही, चावून पाहिली ते फुटतही नाही. महात्म्यानं 5-7 मिनिटं पाहिलं. बाईला प्रश्न विचारला, बाई हे सुपारी चावून बघितली फुटत नाही, चगडून पाहिली चव लागत नाही, काय कारण आहे? म्हणले महाराज तुम्ही चगडली का? म्हणे हो. मग आणा इकडे. म्हणजे का बरं? हो म्हणे हे सुपारी प्रत्येक पाहुणे आले म्हणजे आम्ही त्या प्रत्येक पाहुण्याला हेच सुपारी देत असतो. माझा दृष्टांत संपला. महात्मा चालला होता कुठं? काशीला. कशा करता? पापाचं प्रायश्चित्त घेण्याकरता. पाप वाढलं की घटलं? संशयाहुनी थोर आणि कपाप नाही घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी असी. बाई तू काय केलं? काय झालं महाराज? काय सांगतील? मी कुठं चाललो, कशा करता चाललो? तेरी भी चूप मेरी भी चूप. काहीच नाही बरं का, काहीच बोलता येत नव्हतं. बाई तुम्हाला मुलं बाळ आहेत ना महाराज? मालक आहेत ना? तुमचा विवाह झालेला आहे, मुलं बाळ आहेत? हो महाराज. माझे मालक ह्या समाजाचे आहे आणि मी ह्या समाजाची आहे. आणखीच महात्मा गटांगड्या खात गेला. संशय. हो बरं का. मग संशय विरहित जीवन जगणं महत्त्वाचं आहे. वारकऱ्यांचं या ठिकाणी संत मायबापांनी सहज सांगितलं. नाम घेता किंवा वाटचाली यज्ञ पावला पावली, त्या श्रीहरीचं नाम घ्या, दारातून पाऊल टाका. सर्व विघ्न जे असतील, सर्व जे काही दुःख असतील हे सगळे निरसन होऊ शकतात. आणि म्हणून हरीची याद असा, हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरीची याद असा, शुभ काळ दाही दिशा. सर्व 10 दिशा शुभ होऊन जातात फक्त माझ्या भगवंताचं नाम. हे महत्वाचं आहे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती, मी काळाच्या तडाख्यातच सापडणार नाही. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण एकदा तरी आवडीनं घ्यावं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा आता मी एंटर झाला, मध्यांतर ज्याला म्हणतात, आणखी इतका वेळ मला पाहिजे तुमचा. 2 चरण थोडे थोडे सोडले, पूर्णत्वाला मी जाऊ शकले नाही. तरीसुद्धा 2 तास जर आपण दिलेत मला, तर आजची दशमीच आहे आणि उद्याचा काकडा आपण इथेच करू सकाळी. हे का नाही? क्षमस्व. असं काही नाही. दररोजचं या ठिकाणी हरिकीर्तन आपण आनंद घेता. जे ज्ञानगंगे नहाले, जेवणी तृप्त झाले, शांतीसी आले पालव नवे. सुंदर असं आयोजन आहे, नियोजन आहे, संयोजन आहे. समस्त ग्रामवासी
भाविक भक्त आबाल वृद्ध सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणीच घरी नाही मायबाप. मुलं असतील, मुले असतील, नर नारी वाडे अवघा नारायण. ही अवस्था तुकोबाराय स्वतःच्या अनुभवानं सांगतात की हे आम्ही कशामुळे प्राप्त करू शकतो. मी काळाच्या तडाख्यात सापडायचंच नाही मला, कारण मी देवाचा आहे आणि तो माझा आहे. परंतु मी देवाचा आहे हे किती जरी म्हटलं तरी त्यानं म्हटलं पाहिजे तू माझा आहे, असं भजन करणं महत्वाचं आहे मायबाप. त्यानं स्वतः दरवाजा उघडवावा आमचा. विदुर काकांचा दरवाजा ठोठावला माझ्या भगवंतानं. ओ काका दरवाजा उघडा. काकांना माहित होतं भगवंत येत आहेत. काहीतरी आणायला गेले होते, केळी. आईसाहेब घरी होत्या, स्नान करत होत्या. स्नान करत असताना मार्जन म्हणजे माती डोक्यामध्ये घालून न्हाणं सुरू होतं, न्हाणीत. आणि आवाज दिला, काका आत का घरी. कडी वाजवली. काकू तशाच आल्या ना धावत. अंगावर एकच वस्त्र होतं, तेच वाढवायचं आणि तेच घालायचं. विदुर काकांची अवस्था वास्तविक साक्षात त्या ठिकाणी त्रिकालज्ञानी महात्मा यमाचा अवतार एकेकाळी तो विदुर काका. परंतु दुर्योधन कौरवांनी लाथा मारून अपमान करून दिला. 36 वर्ष काकांनी तीर्थयात्रा केल्या, पण भगवत चिंतनाने तीर्थयात्रा सफल झाल्या. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थयात्रा सफल झाल्या. विदुर काका समाधानी आहेत. भगवंत विदुर काकांकडे असे येतात की 56 भोग झिडकारून. कोणाचे? दुर्योधनाचे 56 भोग झिडकारले आणि विदुरांच्या दरवाजाची कडी वाजवली. काय आवड असेल भक्ताची. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे रत झाला, मन मोहन मुरलीवाला. मोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, वाला नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. हो परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला, परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला, परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला, परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मुरलीवाला, मुरलीवाला. माझा प्रभू असा आहे, मनमोहन आहे मुरलीवाला. भक्तासाठी तो जगजेठी, कुबजेसी रत झाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. असा माझा प्रभू आहे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. हो विदुर काकांच्या घरामध्ये काही नसताना काकूंनी स्नान करत करत इतक्या काकू त्या ठिकाणी धावत पडत आल्या. चल जाऊ विदुरा घरी उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. तिथूनच आले. 56 भोग झिडकारले आणि विदुराच्याकडे उद्धवजींना घेऊन आले. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. चला हैल्या माड्या नाही कामाच्या, बडे बडे महल नहीं काम, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के,
चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जा विदुरा घर जा विदुरा घर जा. भगवंताला पाहिजे तो भाव. भावे विन देव न कडे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कडे. भाव पाहिजे. जिथं भाव असेल तिथं देव आहे मायबाप. हो, नाहीतर आम्ही देव पाहावया गेलो तिथं दगड दिसला तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हेही आहे. म्हणून दगडात देव नाही असं समजू नका. त्यामध्ये भाव जर असेल 21 दिवस दगडावर सतत भावानं जरी पाणी टाकलं ना मायबाप तरी त्याच्यातून सुद्धा तो आमच्याशी बोलतो. ही ताकद आमच्या भावात आहे. भाव पाहिजे. भावे विन देव किंवा भाव बडे आकडे एरवी नकडे कर्तडी आवडे तैसा हरी. तसा माझा प्रभू आहे. सर्वात्मक आहे. सर्वेश्वर आहे. आणि म्हणून उद्धवजी चलो विदुरा घर जावे. हे काही कामाचं नाही. त्याला श्रीमंती लागत नाही. त्याला काहीच लागत नाही बाप. त्याला जेवण सुद्धा नाही. काहीच नाही लागत. तो फक्त वासाचा भुकेला आहे. तो भावाचा भुकेला आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. देवानं जर जेवण केलं असतं ना तर राशन दुकानामधून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही राशन बोलवून घेतलं असतं. तसं नावही असतं. पण भगवंत जेवत नाही हे बरं आहे ना तर लोक माझ्या माता भगिनी थकून गेल्या असत्या. एका एकाला एवढं मोठं स्वयंपाक. देवाऱ्यामध्ये देव किती मोठे आहे. आणि दुसऱ्या दिवशी आणखी जर समजा असं आपल्याला दुसऱ्या दिवशी बहिर्दिशेला जावंच लागते. देवाने तिथंच जर सर्व केलं असतं तर माझ्या माता भगिनी किती साफसफाई. देव आहे तो. त्याला काहीच लागत नाही मायबाप. फक्त देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून आला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून आला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुके भावाचा भुकेला भावाचा भुकेला. म्हणून ही संत संगती महत्वाची आहे. हा ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती तिसरं चरण. संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्मरसाचं भोजन आत्मरसाचं भोजन ज्याला म्हणतात. सुंदर येथ रसज्ञानी जेवणारे उदार आणि वाढणारे जर असतील तर माऊली म्हणतात तृप्त होऊन जातील जेवण करणारे. अजीर्ण झालेल्या माणसाला जरी जेवण करायला बसवलं अजीर्ण झालेला जेवण करायला बसला मला जेवायचं नाही मला भूक नाही पण नाही हो थोडंसं तरी 2 घास घ्या. बसवल्यानंतर अजीर्ण झालेल्या माणसानं सुद्धा एवढं जेवण करावं कारण तिथं जी माझी माय स्वयंपाक करणारी होती ती कोण होती. सुगरण होती. सुगरण. सुगरण जर असेल आणि त्या माऊलीच्या हातचा स्वयंपाक अजीर्ण झालेल्यानं खावं आणि किती खावं तरी पोटच भरत नाही. तसं हे ब्रह्मज्ञान हे आत्मज्ञान किती जरी गुरुमाऊलींनी दिलं खादलेसी खावे वाटे भेटले भेटे आवडी. जितकं भेटल तितकं आवडीनं घेत राहावं हेच जीवनाची ती कर्तव्यता आहे मायबाप. म्हणून तुकोबाराय शेवटच्या तुका मने पोटे तुका मने पोट खातलीचे काया तुका मने पोट
झालो यासी संदेह लागे धन्य झालो आता काजलेची खाय आवडीले काजलेची खाय आवडीले धन्य झालो आता धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता लपडे हा मागे कळहाती नपडे हे बारी काळ नपडे याई काळ नाही उपक्रम उपसंहारादी
तुका म्हणे पोट झालेची न धाय, खादलेची खाय आवडीने, म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित. क्रियामान प्रारब्ध, संचितानुसार संचित प्राप्त झालं, क्रियामान कर्म करायचं आहे, याच्यावर आमचं प्रारब्ध ठरलेलं आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे मायबाप कर्मानुसार. आज आम्ही लाडू खाल्ला, तुमच्या काही कामाचं आहे का? प्रत्येकाला भेटला का लाडू? पण आम्ही खाल्ला बरं का. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे. पण माझा प्रभू उपवाशी कोणाला झोपू देत नाही, हे तितकंच कराय. पोषितो जगासी एकला तो. तो कोणी श्रीमंत असेल, अगदी गडगंज श्रीमंत असेल, त्याची श्रीमंती त्याचं प्रारब्ध आहे. त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आनंदच असला पाहिजे. कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. पाहोनी चंद्रमाते देवेंद्र तो हिलाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. सतत आम्ही शांतीप्रिय असलं पाहिजे. अशांतता, स्थिरता, अंधकार हा आमच्या अंतःकरणातून संत मायबाप म्हणतात पारमार्थिक साधनेनं नक्की निघून जातो. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. जसं ज्याचं प्रारब्ध असेल तसं जीवन तो जगतो आणि आपण ते आनंदानं, आपल्याला जे मिळालं ते स्वीकारलं पाहिजे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, भगवान गीतेमध्ये सांगतात. पण सुख असेल, दुःख असेल, लाभ असेल, हानी असेल, दिवस असेल, रात्र असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, लहान असेल, मोठा असेल, या ठिकाणी भेदच नाही. अभेदाची शिकवण, अद्वैताची शिकवण माझ्या संत मायबापांनी दिली. इथं काहीच नाही, द्वैत नाहीच आहे, अद्वैत आहे कर्म. आणि म्हणून मायबाप ही साधना, परमार्थ सिद्धता, हे अंगी बांधणं हे पूर्वजन्मीचं सुकृत लागतं. जे हे जर प्राप्त होत नसेल तर पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले. विषय सुखना शिवंत सेविता तिमीर कोंदले. किती किती सांगावं, भरपूर काहीतरी. सर्व आपण तृप्त झालेला आहात आणि माझ्यासारखं इतकं किती लांब होते, किती लांब होते, हे भेटलं नाही का काय बरेच दिवसात? असं तर नाही ना. मी वेळ घेतली, आपली 10 मिनटं शिल्लक घेतली, इथून उतरल्यानंतर मला फाशी दिली तरी चालेल मायबाप, बरं का. परंतु संत मायबापांनी आपल्याकरता जो कडवडा दिला आहे, येतो हिताचा कडवडा. नुसतं कीर्तन म्हणजे काही या ठिकाणी मनोरंजन नाही. कीर्तन हे डेकोरेशनचं साधन नाही. कीर्तन एक सद्वर्तन आणि परिवर्तन घडवून आणणे याच्याकरता आहे. हो, कीर्तन म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. ही अवस्था ज्या दिवशी येईल ना, तो आनंद फार वेगळाच आहे. हा सुख सोहळा आहे. आणि संताचे सोहळे देवानं साजरे केले. हा, देव संताचे सोहळे साजरे करतो मायबाप, तर तुमचा आमचा सोहळा का करणार नाही? हो, म्हणून अशा पद्धतीनं हे जीवन सफल व्हावं, कृतकृतार्थ व्हावं, तेवढ्याकरता तुकोबारांनी अनुभव सांगितले. धन्य मी मानिना आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाही काढा हाती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरसाचंच भोजन करायचं आहे. रस जीवनात अनेक आहेत, रस या जगात अनेक आहेत. ऊसाचा रस आहे, द्राक्षाचा रस आहे, संत्र्याचा रस आहे, मोसंबीचा रस आहे, आंब्याचा रस आहे, आमरस आहे, सोमरस आहे. कशा कोणता रस? सगळे रस घ्यायचे पण तो न घ्यायचा. कशापासून बनतो तो सोमरस? मोहाच्या फुलापासून. ते मोहाचं फूल ज्या वेळेला झाडाला येतं ना मायबाप, झाडाला एकही पान नसतं, ते फक्त फुलच दिसतात. ते मोहाचं फूल पिणाऱ्याला म्हणते, जो हमरा रस पिवे वो हमरे जैसा नंगा होय. ते मायबापाला नंग करून टाकते, पानच राहत नाही झाडाला. आणि ते आमचा रस जो घेईल ना, ते सुद्धा तसाच होऊन जातो. असे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. म्हणून संत मायबाप म्हणतात, बंधे हुशार रहणारे साहेब राजी रखणारे, बंधे हुशार रहणारे साहेब राजी रखणारे. हे साहेब आहेत आमचे, भगवंत साहेब आहे. त्यांना जर आम्हाला एक प्रकारे आनंद आम्हाला प्राप्त करायचा असेल तर हे भक्ती सुख माझ्या प्रभूला सुद्धा अतिप्रिय आहे. हा, हेच मी घेतलं पाहिजे असं त्याला सुद्धा वाटतं. आणि म्हणून मोठ्या आवडीनं नरदेह त्यानं निर्माण केला. 84 लक्ष योनीच्या नंतर शेवटाची पाडी हा नरदेह आवडीनं निर्माण केला. म्हणून त्याचं भजन
हे महत्त्वाचं आहे. ज्या संत मायबापांनी आपल्याला हे शिकवण दिली त्या संत मायबापांचं सुद्धा भजन महत्त्वाचं आहे. म्हणून चुकलं असेल क्षमस्व, योग्य असेल गुरुमाऊलीची कृपा, कमी असेल तर टाकावं, जास्त असल्यास काढावं. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवी तू असे. या न्यायानुसार झालेली सेवा भगवान हनुमंतरायांच्या चरणी समर्पित, माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित. समस्त कार्यकर्ती मायबाप, विश्वस्त, ग्रामस्थ, पंचक्रोशी आदी करून माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ वरिष्ठ आणि मातृशक्ती सर्वांच्या चरणी विनम्र नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. गण